नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेश व भूपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पायमल्ली करणे आपल्या ठिकाणी योग्य वाक्यप्रचार अर्थ सांगायचा आहे। पायमल्ली करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अवमान करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विसर्ग संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 त इ आ खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वसंतराव नाईक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 उस्मानाबाद हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? उस्मानाबाद हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 अस्तंभा हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंभा हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 खांदेरी व उंदेरी ही महाराष्ट्रामधली बेटे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खांदेरी व उंदेरी ही महाराष्ट्रामधली बेटे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंबोली घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 अंकाई टंकाई ही महाराष्ट्रामधली किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अंकाई टंकाई ही महाराष्ट्रामधली किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टोके या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 अष्टविनायकाच्या गणपती मंदिरापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5 मंदिरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 15 संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आळंदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यावल जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र अंबरनाथ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंबरनाथ संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र अंबरनाथ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इंडिया गेट वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नौटंकी व रासलीला ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नौटंकी व रासलीला ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्लासीची लढाई प्रश्न क्रमांक 26 प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1757 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1857च्या उठावामधील झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? सन 1857च्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आद्यकवी मुकुंदराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पालकची सामुद्रधानी खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये आहे? पालकची सामुद्रधानी खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भारत आणि श्रीलंका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इतिहासामध्ये लाल बाल पाल या ठिकाणी आपला पाल म्हणजेच खालीलपैकी कोण होतील? पाल म्हणजेच खालीलपैकी कोण होतील? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वास्को द गामा भारतामध्ये सर्वात प्रथम 1498 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कालिकत बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय सिव्हिल सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय सिव्हिल सेवा यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या साली भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1931 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय असंतोषजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोषजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 41 अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजली जाते? अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कॅलरीज या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 42 ध्वनीचा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो? ध्वनीचा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्थायू या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 43 रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोह या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 44 फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे? फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रक्ताचे शुद्धीकरण करणे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 45 मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर नायट्रेट या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 46 सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्क्रांती या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे असतात? आधारमुळे खालीलपैकी कोणत्या झाडाला असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मका या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 48 निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या साहाय्याने सुधारता येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणता प्राणी हा सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मगर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 50 ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 17 या ठिकाणी योग गॅस रोईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर शहर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 2 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराकपूर छावणी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 3 इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते ठिकाण हे भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्जत या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 6 पासपोर्ट म्हणजेच पारपत्र खालीलपैकी कोणते खाते हे प्रदान करते? पासपोर्ट खालीलपैकी कोणते खाते हे प्रदान करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परराष्ट्र खाते या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 7 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 8 बलसाड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बलसाड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 9 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 14 या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 11 इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अवकाश आयोग या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 12 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अनंत लक्ष्मण काणेरे यांनी खालीलपैकी कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? अनंत लक्ष्मण काणेरे यांनी नाशिकच्या खालीलपैकी कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलेक्टर जॅक्सनचा वध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्री नारायण मूर्ती खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इन्फोसिस कंपनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले विद्यापीठ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.